शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी मजा आहे ती आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यात नाही. स्वतःच्या स्वप्नावर विश्वास असणाऱ्यांचे भविष्य नेहमी उज्ज्वल होत असते. पंगत चुकली तर फक्त जेवण चुकेल, पंगत चुकली तर फक्त जेवण चुकेल, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशाच चुकेल. आकर्षण हे सौंदर्याचं किंवा धनाचं नसावं, तर ते विचार आणि संस्काराचं असावं. आयुष्य हा प्रवास आहे, स्पर्धा नव्हे. एक फुलपाखरू उडून गेलं, बोटावरती अत्तर ठेवून मीही त्याला जाऊ दिलं, मर्जी त्याची पाहून, मर्जी त्याची पाहून. कोणी आपलं वाईट केलं तर ते त्याचं कर्म आणि मी कोणाचं वाईट केलं नाही आणि करणार नाही हा असतो आपला धर्म. ज्या व्यक्तीचा हेतू नेहमी चांगला असतो त्याचं नशीब कधीच वाईट असू शकत नाही. मनाने शुद्ध व्हा आणि सत्कर्म करा. चांगले काम करणाऱ्याचेच जीवन पवित्र होत असते. अहंकार कधीही करू नका. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला लावत असतो. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही. त्यासाठी मेहनतीचा मोठा डोंगर उचलावा लागतो. मन व हृदय तोडण्याचं प्रभावी शस्त्र म्हणजेच गैरसमज होय. याच गैरसमजामुळे अनेक लोकांचे संसार अगदी कोसळून पडलेले आहेत, तुटून पडलेले आहेत. म्हणून जीवनामध्ये गैरसमज कधी होऊ नका आणि चुकून झालाच तर तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणं हे सर्वांचंच कर्तव्य आहे. अश्रूची किंमत नसते, मात्र योग्य वेळी जी व्यक्ती अश्रू पुसून जाते ती खूप मौल्यवान असते. माझं कर्म हेच माझं भाग्य आहे असा विचार करणारी व्यक्ती कधीच हरत सुद्धा नाही. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो आणि तो म्हणजे परमेश्वर. परमेश्वर. माणसामध्ये बदल फक्त दोन कारणांनी होतो. एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे विश्वासघात. परमात्मा कधीच कोणाचं भाग्य लिहित नाही. भाग्य लिहितात ते आपले विचार, व्यवहार, संस्कार आणि कर्म. स्वामींनी सांगितलं आहे, जीवन जगण्याचं रहस्य वाणीमध्ये ठेवा गोडवा आणि चेहऱ्यावर हास्य. श्री स्वामी समर्थ. दान हे सर्वात मोठे पुण्य आहे आणि इतरांना दुखावणे हे सर्वात मोठे पाप आहे. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊन जाऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधीच संपत नाही. जीवन एका स्पर्धेप्रमाणे आहे. यश अपयश आपल्या हाती नाही, मात्र खेळायचे कसे हे आपल्या हातात आहे. जीवनात संयम राखला तर आपले अस्तित्व कुणीही कधीही संपू शकत नाही. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकतातच. यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगले, कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात तर समाधानाची व्याख्या आपण स्वतः ठरवत असतो. तुमचं नाणं खरं असून चालत नाही, त्याला वाजवून दाखवण्याची कला तुमच्या अंगी असायला हवी.
सावली देणाऱ्या प्रत्येक वृक्षाला कडक ऊन झेलावंच लागतं, कडक ऊन झेलावंच लागतं.